कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नवी मुंबईच्या खारघरमध्ये मराठी आणि हिंदी या भाषांमध्ये पुन्हा एकदा वाद उफळून आलेला आहे। एका पिठाच्या गिरणीवरती लावलेल्या फक्त हिंदी पाटी हटवण्यास सांगूनही दुकानदाराने दुर्लक्ष केल्याने स्थानिक संतप्त झाले। मराठी व्यक्तींनी वारंवार सूचना करूनही पाटी मराठीत न लावता परप्रांतीय दुकानदाराने मराठी बोलणं जरुरी आहे का असं उलट उत्तर दिलं आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल झाला आहे। यानंतर मनसेने या प्रकरणात उडी घेतली, दुकानदाराला माफी मागायला लावली आणि तात्काळ मराठीत पाटी लावण्याचे आदेश दिले आहेत। मराठीच्या अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा नवी मुंबईत तापला असून आता प्रशासनाकडूनही सर्व दुकानदारांना मराठी पाटी बंधनकारक करण्याची मागणी होत आहे। एका मराठी माणसाने त्याला विचारलं होतं का हे बॅनर अजूनपर्यंत मराठीमध्ये का झालं नाही, त्या व्यक्तीने 6 महिने अगोदरच वॉर्निंग त्याला दिली होती। तर तो बोलतो मराठी इथे जरुरी आहे का, ते इथे खरोखर मराठी जरुरी आहे। आणि त्याने नंतर दुसरा एक प्रश्न विचारलं का तुला मराठी येते का, तर त्यांनी असं विचारलं का मला मराठी येते पण मी बोलणार नाही आणि मराठी बोलून माझा फायदा काय होणार आहे, तो असं बोलत होता। त्याने ऍक्च्युली असं बोलला होता तो का मराठी शिकण्याची जरुरी आहे का आणि मी मराठी नाही बोलणार। तर महाराष्ट्रामध्ये माझं एकच मत आहे सांगण्याचं का जे बाहेरून लोक येतात, जसं इतर राज्यांमध्ये त्यांच्या भाषेमध्ये बोललं जातं तसं महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये बोला। आणि मराठी आमचं असं नाही आहे का मराठी आलीच पाहिजे, आमचं मत असं नाही का, आमचं मत असं आहे का महाराष्ट्रामध्ये राहताय 15 वर्ष 20 वर्ष मी राहताय पण तुम्हाला मराठीचा अभिमान नाही आहे आणि इथे तुम्ही काम धंदे करता, इथनं तुमचं पोट वगैरे इथनं भरतो आणि तुम्ही लोक तरी मराठी बोलत नसाल तर आम्ही मनसेवाले तुम्हाला धमका देणारच। मैं माफी मांगता हूँ, मैं आज को ऐसा नहीं करूँगा, मराठी बोलूंगा। जो लोग भी इधर रह रहे वो लोग भी मराठी बोलेंगे। हमारे यहाँ पे एक ग्राहक है तो उन्होंने 5 किलो आटा मांगा तो मैंने दिया, तो 6 महीने से बोर्ड को देख रहे थे, मतलब बोल रहे थे मैं बोल रहा हूँ कब से ये लगाओ बोर्ड नया लगाओ। तो मैंने बोला मराठी में लगाया, तो जिसको मराठी नहीं पढ़ने आ रहा होगा तो वो क्या करेगा बस। और उसका एक और सवाल पूछा था मैंने, मराठी बोलना जरूरी है क्या, बोला जरूरी है। फिर मैंने मम्मी पापा से बाद में बोला हाँ ठीक है मराठी बोलूँगा मैं, मम्मी पापा भी इधर ही थे। तो उन्होंने पूरा वीडियो शूट किया, तो उसके बाद वो चले गए।